हत्या होताना आपण पाहतो आणि सरकारला त्याची काळजीच नाही आणि म्हणून जे काही चाललेलं आहे याला सरकार दोषी आहे, एक मंत्री नाही. पिंपळगाव येथील शंकरपटाच्या मध्ये आपण आणि प्रफुल्ल पटेल एकत्र आला, गळाभेट झाली, त्यावरती राजकीय खूप चर्चा झाली. आम्ही जिल्ह्यातले आहोत, आम्ही कुठल्या कार्यक्रमाला तो भेटतो. आमच्या इथं आमची ती परंपरा आहे आणि ती महाराष्ट्राचीच आहे, नुसतं भंडाऱ्याचीच नाही. त्याच्यामुळे त्याला काही राजकीय काही स्टेटस देऊ नये असं माझं मत आहे. प्रदेशाध्यक्षाचा पिढ्या कुठपर्यंत होईल लवकर, याच आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात संपेल असं मला वाटतं आहे. काल पण मी आदरणीय आमचे नेते राहुलजींशी बोललो, तातडीनं संपेल आणि नवीन अध्यक्ष मिळेल असं मला वाटतं. पालकमंत्री पदाचा हा तिढा जो आहे, म्हणजे पालकमंत्री पद आता मुख्यमंत्र्याच्या पदापेक्षा मोठा झालेला असं मला वाटतं आहे. आणि मलाही कशी प्रत्येक जिल्ह्यातून आणि मंत्रालयातून लुटता येईल या पद्धतीचं जे या मंत्रिमंडळातलं चित्र आहे ते भयानक आणि लाजिरवाण आहे. त्यामुळे या सरकारने तातडीनं हे जे पाप जे चाललेलं आहे त्याला दुरुस्त करावं असं आमची भूमिका आहे. कुठेतरी दिल्लीच्या निवडणुकीनंतर अनेक बदल जे आहे काँग्रेस पक्षामध्ये केले जाणार आहे, अनेक पदावरचे पदाधिकारी बदलले जाणार आहे. ते आहे ना, सिस्टीम आहे ती. आणि या सिस्टीममध्ये जसं मला 4 वर्ष झाली तर मी स्वतः सांगतो आहे की मला ते त्या पदातून हे करून दुसरी जबाबदारी आमच्यावर द्यावी असं हे सिस्टीम आहे. काही कायमस्वरूपी संघटनेमध्ये प्रत्येक माणूस नाही, प्रत्येकाला संधी मिळावी आणि त्याच्यापेक्षा चांगलं काम करणारी लोक अजून आहेत त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा त्याच्यात असते. त्याच्यामुळे दिल्ली निवडणूक आणि संघटना याचा कुठलाही संबंध नाही आणि बदल होत राहतात. थँक्यू. मला स्पष्ट होते आहे आणि ज्यांनी जो गुंडाराज या सरकारने पोचलेला आहे त्या गुंडाराजला संरक्षण देण्यासाठी आणि मंत्रालयातून आणि DG ऑफिसमधून जे काही आदेश खाली पोलिसांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले जातात आणि त्या आदेशाच्या अंमलबजावणी करण्यासाठी ज्या पद्धतीनं लोकांवर अत्याचार करण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून ही सरकार करते आहे, त्या पद्धतीचं संतोष देशमुखांचा इश्यू असेल, परभणीचा इश्यू असेल. काल आपण पाहिलं की सत्ता पक्षाच्या आमदारांनीच पोलिसांना माफी करायला सांगितलेली आहे. हे याचा अर्थ पोलिसांचा दुरुपयोग आणि प्रशासनाचा दुरुपयोग सरकार करते आहे. तानाजी सावंतचा मुलांना किडनॅप केलेलं आहे, ही चांगली बाब नाही आहे. पण महाराष्ट्रातलं या निमित्तानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एका माजी मंत्र्याचा, एका आमदाराच्या पोराचा महाराष्ट्रामध्ये किडनॅप व्हायला लागलेला आहे. त्यामुळे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो भयानक आहे. लोक भयभीत आहेत आणि अशा परिस्थितीत सरकार पूर्ण अपयशी ठरत आहे. नंतर त्यांनी सांगितलं की तो मित्रांसोबत गेला होता, त्याचं अपहरण झालं नाही असंही तानाजी सावंतांनी नंतर खुलासा करावा लागला. मात्र पोलीस यंत्रणा ताकदीने कामी लागून या सगळ्याची बरोबर आहे. जे काही घटना झाली ते आलेली आहे, नंतर त्याला तो किडनॅप झालेला नाही हेही प्रकरण आलं. पण एका VIP पोरांसाठी ज्या पद्धतीने तत्परता पोलिसांनी दाखवली तसंच संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणात, सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात सरकार का तत्पर जागं झालं नाही हा प्रश्न या निमित्तानं पुढे येतो आहे. कुठंतरी आपत्ती व्यवस्थापनमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना स्थान नव्हतं, त्यामुळे निकषात बदल केले जाऊन त्यांचा समावेश केला जातो. बघा, या सरकारमध्ये काही पण चाललेलं आहे. त्याच्यामुळे या सरकारचं पोस्टमॉर्टम 3 मार्चपासून महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन सुरू होते आहे, त्याच्यामध्ये आम्ही योग्य पद्धतीनं करू. राहुल सोलापूरकर वारंवार वक्तव्य करताय, शिवाजी महाराजांबद्दल केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलं, कारवाईची मागणी होती आहे. या सरकारमध्येच 1 डझनच्या वर मंत्री असे आहेत की महापुरुषांचा सातत्याने अपमान त्यांनी केलेला आहे. हा जो सोलापूरकर जो आहे ज्याची तर जीभ कापली पाहिजे, याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. महात्मा गांधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचे अपशब्द काढून त्यांनी या पुरोगामी महाराष्ट्राची जी बदनामी तो करतो आहे, महापुरुषाचा अपमान करतो आहे, तर सरकार काय झोपलेलं आहे का? सरकार तातडीनं कारवाई, अशा बदमाशांवर तातडीनं कारवाई झाली
तर पुढच्या काळामध्ये कोणी पण हे पाप करायला धजणार नाही. पण हे सरकारला या अपेक्षित आहे का की महापुरुषाचा अपमान करणाऱ्यांना त्यांना बक्षिसी द्यायचा. काल आपण पाहिलं की एक यूट्यूब चॅनल जो चालवतो त्यांनी ज्याचा सत्कार स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला, त्यांनी आपल्या वडिलांच्याबद्दलची जी काही भूमिका मांडली ती आपल्या संस्कृतीची नाही. पण ज्या पद्धतीनं हे जे काही नंगानाच महाराष्ट्रामध्ये जो सुरू झालेला आहे तो या सरकारचा प्रायोजित असल्यासारखं आपल्याला वाटतं आहे. आणि सरकारने तातडीनं ह्या सगळ्या बदमाशावर कारवाई करावी, नाहीतर हे सरकारच यांच्या पाठीशी आहे असं म्हणायला भाग नको पाडला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणात आपणही आरोप केले. कृषी निविष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. वंदेली दमाने आरोप करताय, राजीनाम्याची मागणी. अरे धनंजय मुंडे एक जबाबदार नाही आहे. तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्रीसुद्धा त्याला जबाबदार आहेत. त्यामुळे हे सरकारच शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार आहे. एक त्या धनंजय मुंडेलाच आरोपी करण्यापेक्षा हे सरकारच त्याला शेतकऱ्यांच्या नावानं पैसे खाणारे हे सरकार आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात.